काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल एक वक्तव्य केलं होतं, त्याबद्दल आज त्यांनी खेद व्यक्त केलं. याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? एकूणच कथा कादंबऱ्या यातून तयार झालेले तथाकथित देव यांच्याबद्दल काहीतरी वक्तव्य करायचं आणि त्यानंतर जाहीर माफी मागायची, अशा पद्धतीचं स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या नेतृत्वाने मागच्या 50 ते 60 वर्षामध्ये केलेली कृती ही खऱ्या पुरोगामी आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना अपमानित करणारी असून विचार करून बोलतानाच विचार करून बोललं पाहिजे. आपली कृती आपली वक्तव्य ही अभ्यासपूर्ण असली पाहिजेत आणि त्या वक्तव्यावरती आपण टिकप राहिलं पाहिजे. अशी परंपरा ही महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरा असताना जितेंद्र आव्हाड यांनी जे काही युटर्न घेतलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. कारण हल्लाबोल करणारे, अभ्यास नसलेले, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले विद्यार्थी काय म्हणतात याच्यावरती लक्ष देऊन जर एका माजी मंत्र्याने अशा पद्धतीनं युटर्न घेणं हे योग्य नसून अशा पद्धतीनं हे चळवळीला घातक आहे. या कृतीचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो आणि असे वाद निर्माण होऊ नयेत याची खबरदारी महाराष्ट्रातील लोकांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आत्ताच आपण व्हॉट्सअपचा उल्लेख केला, म्हणजे एकंदरीत हे जे वादविवाद चालते, आजची जे डिजिटल मीडिया आहे, या डिजिटल मीडिया म्हणजेच व्हॉट्सअपवरनं वादविवाद होतात असं म्हणायचं तुम्हाला? मुळामध्ये खास करून संघ परिवाराकडून संचलित होणारी 40 पैसे पर पोस्ट ट्रोल सेना ही कोणत्याही प्रकारचा अभ्यासपूर्ण वक्तव्य करत नसते. एखाद्याला ट्रोल करणं, एखाद्याला बदनाम करणं आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून, मेनस्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून एक हवा निर्माण करणे आणि एकूणच सध्या हे जे चाललेलं आहे ते रामजन्मभूमीच्या ठिकाणी जे वादग्रस्त ठिकाणी जे मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराची TRP वाढवण्यासाठी अशी कृत्य करण्याचं काम सर्व बाजूने चाललेलं आहे. हे देशाच्या शांततेला घातक आहे, हे देशाच्या सुव्यवस्थेला घातक आहे आणि याच्यावरती व्यवस्थितपणे बुद्धिजीवी वर्गाने विचार करावा असं मी त्यांना आवाहन करतो. पूर्वगामी विचाराचं एक नेता म्हणून तुमची ओळख आहे, एक अभ्यासू नेता म्हणून तुमची ओळख आहे. समस्त महाराष्ट्राच्या लोकांना, भारतातील लोकांना आपण काय आव्हान करा? आव्हान करण्यापेक्षा प्रत्येकाने सुजग झालं पाहिजे, सुज्ञ झालं पाहिजे, अभ्यासपूर्ण झालं पाहिजे. रामायणातील कथा ही कथा आहे म्हणूनच म्हणतो, कथा असतील, कादंबऱ्या असतील, त्यातले हिरो असतील, त्यांना तुम्ही काय मानायचं हा तुमच्या वैयक्तिक आणि सद्सद विवेक बुद्धीचा प्रश्न आहे. रामाचं अस्तित्व होतं किंवा नव्हतं किंवा त्याबद्दल वक्तव्य करण्याइतपत मी स्वतःला सुज्ञ किंवा अभ्यासू समजत नाही. परंतु राम ही जर कथा असेल आणि वारंवार रामायण हे कथानक म्हणून जर लोकांपुढे येत असेल तर कथेतील नायक, कादंबऱ्यातील नायक हे देव असू शकतात का? याचा सद्सद विवेक बुद्धीने प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आज निर्माण झालेली आहे असं मला वाटतं.